श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा हा येणारा दिवस तुमचा सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. आपणा सगळ्यांना माहीतच आहे, कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलंच होतं की येत्या ह्या महिन्यात 29 जुलै 2026 वार बुधवार या दिवशी आपली गुरुपौर्णिमा आलेली आहे, जी आषाढी पौर्णिमा असते आणि आषाढी पौर्णिमेलाच गुरुपौर्णिमा म्हणजेच व्यासपूजन हे आपलं मोठ्या उत्साहात साजरं होत असतं. आणि अजून मी एक इथे सांगेल तर ते म्हणजे काल ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला असेल, गुरुपौर्णिमे निमित्त जी स्वामींची सगळ्यात आवडती सेवा आहे ती म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण. याबद्दल माहिती मी कालच्या व्हिडिओत दिली होती. गुरुपौर्णिमा म्हणजेच काय आपणास माहिती आहे की दत्त महाराज आणि श्री स्वामी समर्थ महाराज हे काही वेगळे नाही, हे एकच स्वरूप आहे. आपले श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतार स्वरूपातील आहे. त्यांच्यामुळे प्रत्येकाच्या मनात मध्ये असेल की आता गुरुपौर्णिमेनिमित्त मला श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायची इच्छा आहे आणि मी करणारच, पण कसं करावं, कधी चालू करावं, त्याचे नियम अटी काय आहेत, जे नवीन भक्त आहेत त्यांना माहिती नसेल नियम अटी तर, आणि केव्हा सुरू करायचं आहे, केव्हा समाप्ती करायची आहे याबद्दल माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघायचा आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे की गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण कसं करायचं आहे. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करून घ्या, जेणेकरून आपले येणारे जे काही नवनवीन व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. आणि आपल्या सणावारांचे काही सणावारांचे व्हिडिओ असेल किंवा पारायणाचे व्हिडिओ असेल, जी काही माहिती असेल तर ते सर्व काही तुम्हाला बघायला मिळतील. तर स्वामी कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. येत्या 29 जुलै 2026 या दिवशी आषाढी पौर्णिमा आहे आणि याच दिवशी गुरुपौर्णिमा देखील साजरी होणार आहे. आता गुरुपौर्णिमा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गुरु आणि शिष्याचं जे काही नातं आहे, जे वर्षानुवर्ष चालत आलेला आहे, त्या निमित्त हा गुरुपौर्णिमा जो आपला उत्सव आहे तो मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो. शिक्षक विद्यार्थी असेल, आपले आई वडील जे आपले सगळ्यात प्रथम गुरु आहेत आणि दुसरे आपले शिक्षक गुरु आहेत, आणि त्यानंतर आपण आपल्या आयुष्यामध्ये ज्या इष्टदेवतांना ज्यांना गुरु केलेला आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा दिवस खूप महत्वाचा असतो. आपण आयुष्यात आलेलो आहे तर शेवटपर्यंत आपण कुणाकडून ना काहीतरी शिकतच असतो, तर त्यांना सुद्धा आपल्याला गुरुचं स्थान आपण देत असतो. एक तर मला असं वाटतं की म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत, जन्मल्यापासून तर शेवटचा जो श्वास आहे तोपर्यंत आपण प्रत्येक जण काही ना काहीतरी कुणाकडून तरी शिकतच असतो, काहीतरी बोध हा घेतच असतो. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत असंच कोणीच नाहीये की जी व्यक्ती परिपूर्ण आहे. काही ना काही कुठे ना कुठेतरी तो शिकतच असतो. आणि त्यासाठीच मी एक सांगेल की आपल्या आयुष्यामध्ये अध्यात्म असणं आणि गुरु असणं खूप गरजेचं आहे. तरच आपल्या आयुष्याला योग्य मार्ग मिळतो आणि आपल्याला म्हणजे योग्य मार्गावर चालण्याची संधी मिळते. कारण की ज्यांच्या आयुष्यात गुरु नाही त्यांच्या आयुष्यात अध्यात्म नाही. त्यांना काय करावं, संकटातून अडचणीतून बाहेर कसा पडावं हे देखील त्यांना कळत नाही का, कारण की त्यांना पूर्ण म्हणजे ब्लँक असतात. काही ना मार्ग त्यांना दाखवण्यासाठी कोणीच नाही. तर तुमच्या आयुष्यामध्ये ना तुमची फक्त रोजची देवघरातली पूजा केली म्हणजे झालं का, तर नाही. आपल्या आयुष्यामध्ये अध्यात्म म्हणजेच आपल्या गुरूंची सेवा, आपल्या कुलदेवतांची सेवा, आपल्या पितरांची सेवा ही आपल्याकडून झालीच पाहिजे. तरच तुमचे 100% सर्व प्रश्न मार्गी लागतील. आता मी एक सांगेल की जर तुम्हाला इच्छा असेल गुरुपौर्णिमेनिमित्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करण्याची, तर तुम्हाला मी सुरुवातीला सांगते की आपल्याला कधी सुरुवात करता येईल आणि कधी समाप्ती करता येईल. आणि जर तुमची इच्छा असेल एक पेक्षा जास्त पारायण करण्याची गुरुचरित्र ग्रंथाचं, तर ते पण तुम्ही करू शकणार आहात. पण मी एकच सांगेल की फक्त तारीख जाणून घ्या की तुम्हाला कधी सुरुवात करायची आहे आणि कधी समाप्ती करायची आहे. तर ती एकच सांगेल की आता 29 जुलै बुधवारी आपली गुरुपौर्णिमा तिथी आहे. तर याच दिवशी जर तुम्हाला समाप्ती करायची असेल तर श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाची याच दिवशी तुमचं उद्यापन जर यावं असं वाटत असेल तर बघा, 29 जुलैला गुरुपौर्णिमा आहे. इथे तर काय करायचं आहे आपल्याला, त्याच्या अगोदर 29 तारखेच्या अगोदर
म्हणजेच 23 जुलैचा गुरुवार आहे. 23 जुलैच्या गुरुवारी तुम्ही आपल्या श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाला सकाळी सुरुवात करू शकता. म्हणजे पहिला दिवस 23 तारखेचा, दुसरा दिवस 24, तिसरा दिवस 25, म्हणजेच तुमची समाप्ती ही 29 तारखेला येईल. म्हणजे 7व्या दिवशी बरोबर तुमचं उद्यापन येईल. म्हणजे तुम्हाला एक खूप सुंदर अशी संधी आहे 23 जुलैला पारायण सुरू करण्याची. तर 23 जुलैला तुम्ही पारायण सुरू करू शकता. त्याच्या अगोदर जर समजा 23 ते 29 दरम्यान तुमची काही अडचण आहे, काही विवाह कार्य आहे किंवा जमणार नाही किंवा मासिक धर्म असेल, तर काय करायचं आहे त्याच्या अगोदर सुद्धा तुम्ही पारायण करू शकता. 16 जुलै गुरुवारी, तर 16 जुलैला तुम्ही गुरुवार आहे त्या दिवशी पण गुरुवारचे योगायोग आहे. तर 16 जुलै गुरुवारी तर तुम्ही त्या दिवशी पारायणाला बसू शकता. म्हणजे जर तुम्ही 16 जुलैला एक पारायण केलं आणि नंतरून परत 23 जुलैला एक पारायण करू शकता. गुरुचरित्र हा ग्रंथ हा 5वा वेदतुल्य ग्रंथ मानला गेला आहे. या ग्रंथामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये दत्ताचं वास्तव्य असतं. म्हणून आपण ज्या वेळेस रोजची 14वा, 18वा, 21वा किंवा 11वा, 9वा अध्याय जो आपण वाचतो किंवा एक अध्याय ज्या वेळेस आपण वाचतो, तर रोजच्या रोज ही पोथी हाताळायची नसते. त्यासाठी छोट्या छोट्या तुम्ही पोथ्या ज्या मिळतात 10-15 रुपयाच्या, तर त्या पोथ्या तुम्ही आणू शकता आणि त्यातून तुम्ही तो वाचू शकता. पण हा जो ग्रंथ आहे तो खूप पवित्र आहे. फक्त 7 दिवसाचं पारायण करायचं असेल त्याच वेळेस ह्याला आपण उघडायचं आहे आणि पारायण करायचं आहे. आणि त्या 7 दिवसाच्या पारायणामध्ये सुद्धा वाचन झालं की ते लगेच झाकून ठेवायचं असतं. म्हणजे ही पोथी अशी ओपन ठेवायची नसती. तर याची पवित्रता आपल्याला राखायची असते. माझं तर असं म्हणणं आहे की आपण जन्माला आलो तर एकदा तरी आपण मरणाच्या अगोदर एकदा तरी आपण ही गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायलाच हवं. म्हणजे काय होईल ना, अनुभूती येईल ना, साक्षात दत्ताची तुम्हाला अनुभूती येईल. त्यांचं दर्शन सुद्धा घडेल. कुठल्या स्वरूपात घडेल ही माहिती नाही, पण नक्कीच घडेल. आणि सगळे काही प्रश्न मार्गी लागतील तुमचे. खरंच तुम्हाला पोथीमध्ये सर्व काही तुम्हाला अनुभवायला मिळेल. प्रत्येक अध्यायामध्ये आपले श्री गुरु दत्त महाराज असतील किंवा नरसिंह सरस्वती महाराज आहेत, त्यांच्या सर्व लीलांचे, त्यांचे चमत्कार, त्यांचा जो काही अनुभव दिले आहेत, त्यांच्या भक्तांना ते सगळं काही याच्यामध्ये आहे. प्रत्येक अध्याय मन लावून वाचायचा आहे. असं वाटतं ना, ज्या वेळेस पारायण सुरू केलं, ज्या वेळेस समाप्त व्हायला येतं, तर त्यावेळेस अक्षरशः खूप जण म्हणजे रडायला येतं खूप जणांना. म्हणजे पारायण संपलं तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण या गुरुपौर्णिमेनिमित्त करायचं आहे. जेवढं बोलल या ग्रंथाविषयी तेवढं कमी आहे. पोथीबद्दल मी फक्त एवढं सांगेल, पण या पोथीने सर्व जणांचे म्हणजे ह्या एकाच पोथीने सर्व जणांचे प्रश्न मार्गी लागतील. ज्या वेळेस आपल्याला ह्या गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं आहे, आता तुम्हाला 16 जुलैला करायचं आहे की 23 जुलैला हे तुम्ही तुमचं ठरवायचं आहे. आणि ज्या वेळेस तुम्हाला पारायण करायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी 4 चपात्या 4 कुत्र्यांना आणि एक चपाती 1 गाईला खाऊ घालायची आहे. तर तसं पण या पोथीमध्ये सगळे नियम दिलेले आहेत. म्हणजे पोथीमध्ये सुरुवातीला सगळं काही नियम दिलेले आहेत. ते नियमांचं पालन करायचं आहे. आपल्यासोबत आपल्याला 7 दिवस काय दिनचर्या पाहिजे, आपण कसं वागलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, ते पण सगळं दिलेलं आहे या पोथीमध्ये. ज्यावेळेस आपण पारायण करतो त्यावेळेस आपल्याला त्याची मांडणी वगैरे सर्व काही करायची आहे. तर माझं अकाउंट तुम्ही चेकआउट करा. त्यामध्ये मी प्रॉपर व्हिडिओ श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पूजेची मांडणीचा तिथं दिलेला आहे. तो तुम्हाला म्हणजे समजून जाईल. तो व्हिडिओ आहे माझा तिथे. समजा तुम्ही उद्यापासून पारायणाला सुरुवात करत आहात, तर 1 दिवस अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, 1 नारळ, खडीसाखर, अगरबत्ती आणि फूल तुम्हाला हे विनंतीसाठी तुम्हाला दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये घेऊन जायचं आहे. तिथे विनंती करायची आहे, तिथे ते ठेवायचं आहे. आणि उद्यापासून श्री गुरुपौर्णिमेनिमित्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणं सुरुवात करते आहे, असं तिथं बोलायचं आहे. हे पारायण माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या. दत्त महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज, आणि तुमची जी काही इच्छा असेल, जी काही मनोकामना असेल, अडचण असेल, संकट असेल किंवा ज्याचं काही निवारण असेल, तर तुम्हाला तिथं प्रार्थना करायची आहे. तुम्हाला तिथं मुजरा करायचा आहे. तर आणि परत घरी यावं आणि जो पारायण उद्या सुरू करणार आहे आणि आदल्या दिवशी तुम्हाला 1 दिवस अगोदर आपल्याला
5 चपात्या करायच्या आहेत छोट्या छोट्या आणि 4 चपात्या कुत्र्यांना खाऊ घालायची आहे आणि 1 चपाती आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे. जर तुम्हाला गायी भेटली नाही किंवा 4 कुत्रे किंवा श्वान भेटले नाही तर तुम्ही ना मोकळ्या जागेत जिथं जनावर असेल वगैरे येतात तिथं फक्त तुम्ही नेऊन ठेवा आणि प्रार्थना करायची आहे की बस फक्त तिथून रिटर्न यायचं आहे, तुम्हाला मागे फिरायचं आहे. तर फार जर कुत्रे तुम्हाला सापडत नसेल किंवा गाय तुम्हाला सापडत नसेल तर तुम्ही शोधत बसू नका. तुम्ही तिथं मोकळ्या ग्राउंडवर ठेवून परत रिटर्न येऊ शकता. आणि ज्या दिवशी आपलं पारायण आहे त्या दिवशी मी सांगेल 7 दिवस तुम्हाला पवित्रता घरामध्ये राखावी लागणार आहे. नियम आहे, अटी पाळणं हे तुमच्याकडून झालं पाहिजे. जर तुम्ही पारायण केलं म्हणजे जे अटी पाळून तुम्हाला अवघड वाटतं तेवढं काही अवघड नाहीये ह्या अटी सुद्धा. एकदा तुम्ही पारायणाला सुरुवात केली ना तर या नियमांना धरून सुरुवात केली ना तर तुम्हाला असं वाटेल की हे गुरुचरित्र ग्रंथाचं पारायणाचे नियम खूपच सोपे आहेत, फार असं काही अवघड नाहीये. आपण ही जी रोजची दिनचर्या जगतो ना ती खूपच म्हणजे व्यर्थ आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला आहे ना तर हे सात्विक आहार घ्यायची सवय लागली ना तर इतकं फ्रेश वाटेल तुम्हाला ह्या 7 दिवसांमध्ये का बस म्हणजे मी सांगू शकत नाही, इतकं छान वाटतं ह्या 7 दिवसांमध्ये. हा सात्विक आहार जर आपण घेतला आणि म्हणजे हा जो सात्विक आहार आपण घ्यायला सुरुवात केली ना नंतर आपण 7 दिवसानंतर आपल्याला आपल्या भाज्यांची टेस्ट अजिबात आवडत नाही. म्हणजे हे माझ्या बाबतीत खूपदा होतं. तुम्ही अनुभव घेऊन पहा, फार असे अवघड नियम नाहीयेत. फक्त आपल्याला सुतक, विटाळ ह्या गोष्टी धरायच्या आहेत. जर पारायण करताना आपल्याला सुतक पडलं किंवा विटाळ पडलं तर दुसरं कुणाकडून तरी पारायण पूर्ण करून घ्यायचं आहे. म्हणजे अगदी असे साधे सोपे नियम आहेत, काहीच अवघड नाहीयेत. पहा तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त तर 2 पारायण तुमचे हमखास होऊन जातील. एक 16 जुलैला सुरुवात करू शकता किंवा 23 जुलैला तुम्ही सुरुवात करू शकता. खूप साधं सोपं आहे, काहीच अवघड नाहीये. तुम्ही माझं अकाउंट चेक करू शकता. त्याच्यामध्ये मी गुरुचरित्र ग्रंथाचे 2-3 व्हिडिओ बनवलेले आहेत. मांडणी कशी करायची आणि ग्रंथाचे सगळे नियम काय आहेत हे सगळं मी सांगितलं आहे. तरी पण मी थोडक्यात तुम्हाला इथं सांगत आहे. फक्त 12 ते 12:30 हा टाइम तुम्हाला स्किप करायचा आहे. त्यानंतर सुद्धा तुम्ही वाचू शकता. दुपारी 4 नंतर तुम्हाला वाचता येणार नाही. फक्त 4 पर्यंत तुम्हाला वाचता येईल. आणि ज्या महिला वर्ग, जे पुरुष वर्ग आहेत त्यांना ह्या दिवसामध्ये पारायण करायचं असेल तर त्यांनी सकाळी उठून पारायण करू शकता. 7 दिवस तुम्हाला अखंड दिवा लावायचा आहे. पोथी अजिबात हलवायची नाहीये. ह्या गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत. सकाळ संध्याकाळ तुम्ही भाजीचं जे तुम्ही स्वतः जे खाणार आहेत बिना कांदा लसूणचं जो नैवेद्य खाणार आहे तोच नैवेद्य तुम्हाला महाराजांना आणि पोथीला दाखवायचा आहे. म्हणजे एकच नैवेद्य तिथं ठेवू शकता तुम्ही. आणि ज्यावेळेस तुम्ही मांडणी वेगळी करावी लागते गुरुचरित्र ग्रंथाची तर त्यावेळेस तिथं महाराजांचा, दत्त महाराजांचा किंवा स्वामी महाराजांचा जो फोटो ठेवणार आहे तर तो फोटो जसा आपण घट बसवतो त्या पद्धतीनेच ठेवायचा नाही. म्हणजे मला असं सांगायचं आहे तुम्हाला त्या फोटोची तुम्हाला रोज पंचोपचार पूजा करायची आहे. त्यांना अष्टगंध लावायचा आहे. त्या फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. अष्टगंध लावायचा आहे. फुलं व्हायची आहेत. जी घंटी असेल, जो दिवा असेल, जी सुपारी तुम्ही गणपती म्हणून ठेवली असेल ते सगळं व्यवस्थित तुम्हाला स्वच्छता तिथं राखायची आहे. फुलं बदलायची आहे. ते सुकलेली फुलं ठेवायची नाहीये. पोथीचं सुद्धा फुल तुम्हाला 7 दिवसांचं 7 वेगळे ठेवायचे आहे. तेच फुल तुम्ही परत तिथं ठेवायचं नाही. स्वच्छ तिथं पुसून वगैरे सगळी स्वच्छता तुम्हाला तिथं राखायची आहे. त्यानंतर आहारामध्ये तुम्हाला एक धान्य, तुम्ही 7 दिवस काय धान्य खायचं आहे हे एकदा ठरवून घ्यायचे. गहू खाणार असेल तर गव्हाची चपाती खायची किंवा ज्वारी किंवा बाजरीची भाकर खाणार असेल तर सकाळ संध्याकाळ तुम्हाला तेच खायची आहे, बाजरीची किंवा ज्वारीची भाकर. त्यानंतर कांदा लसूण विरहित तुम्हाला भाज्या खायच्या आहेत. वांग्याची भाजी खायची नाहीये. खूप साधे दोडकं खाऊ शकता तुम्ही, घोसळं खाऊ शकता, शिमला मिर्च खाऊ शकता, बटाटा खाऊ शकता. डाळी खायच्या नाहीयेत, कोणतेही कडधान्य खायचे नाहीयेत. पण भाज्या खूप साऱ्या आहेत. कोबी खाऊ शकता, फ्लावर खाऊ शकता. म्हणजे अशा भरपूर साऱ्या भाज्या आहेत ते तुम्ही खाऊ शकता. ज्या भाज्यांमध्ये उष्णता होणार नाही आपल्याला तर त्या भाज्या आपल्याला खायच्या आहेत. म्हणजे एकदम उष्णदायक भाज्या आहेत त्या खायच्या नाहीये. ज्या तामसी भाज्या आहेत त्या सुद्धा खायच्या नाहीत. दही तुम्ही खाऊ शकता, ताक पिऊ शकता. फक्त तांदूळ खाऊ शकणार नाहीत तुम्ही.
कारण की आपण एकच धान्य निवडलेलं आहे. आणि हळद, तिखट, मीठ एवढंच तुम्हाला टाकायचं आहे. जिऱ्याची फोडणी करायची आहे. खोबरं चालेल, कोणत्याही प्रकारचे मसाले तुम्हाला चालणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. तुम्ही ज्यूस पिऊ शकता, दूध, दही, फळं कोणत्याही प्रकारचं खाऊ शकता. तुम्ही साबुदाण्याची खिचडी नाही खाऊ शकणार. तसेच 7 दिवस तुम्हाला नॉन-व्हेज घरी आणायचं नाही आणि घरात शिजवायचं सुद्धा नाही, ज्यावेळेस तुम्ही गुरुचरित्र पारायण करता. आणि कालच्या मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, स्वामी चरित्र सारामृताच्या पारायणामध्ये तुम्ही शिजवून देऊ शकता, पण तुम्ही स्वतः खाऊ शकत नाही आणि परान्न सुद्धा टाळायचं आहे. तसेच गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करताना सुद्धा तुम्हाला परान्न टाळायचं आहे. तर अशा प्रकारचे हे साधे सोपे नियम आहेत. तर ह्या पद्धतीने तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करू शकता. अजून जास्त तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर माझा अकाउंट नक्की चेक करा. आणि झोपण्याचे नियम आहेत आपले खाली. ब्रह्मचार्याचं पालन तर करायचंच आहे. चटईवर, गोधडीवर तुम्ही झोपू शकता. तुम्ही कॉटवर बसू नाही शकत, फोमच्या खुर्च्यांवर सुद्धा बसू शकत नाही, पण प्लास्टिकच्या खुर्च्या वगैरे तुम्ही वापरू शकता. ज्यांना पारायण बसून करता येणार नाही त्यांनी ज्या आपल्या प्लास्टिकच्या खुर्च्या आहेत त्याच्यावर बसून सुद्धा तुम्ही वाचू शकता. म्हणजे अशा प्रकारचे साधे सोपे नियम आहेत. फार असे अवघड नियम नाहीयेत. तेवढेच फक्त तुम्हाला धरायचे आहे आणि परान्न तुम्हाला टाळायचं आहे. तसेच तुमचे अजून काही शंका असतील, काही तुम्हाला तुमचे प्रश्न असतील, तर ते तुम्ही मला गुरुचरित्र ग्रंथ पारायण कसं करायचं या बाबतीत तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन आध्यात्मिक माहिती घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.